पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दीन असेल तर, तुम्ही दुर्बल असेल तर, तुमच्या संबंधामध्ये आजचा अकाउंट नील असेल तर चिंता नको करू. बाकी सर्व तुम्हाला नष्ट झालं असेल तरी देवाचा राज्य तुम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही आज या जगामध्ये शोक करणारा असेल तर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सांत्वन देण्यासाठी दुःख सहनातून गेलेले परमेश्वर आहे, तो थांबलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये जितके लोकांनी शोक केलेला आहे, रडलेला आहे, हालेलुया, अजून रडत आहे, त्यांना परमेश्वर सांगत आहे, मी तुम्हाला सांगतो देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपल्या परमेश्वराने या सर्व अनुभवातून गेलेला आहे. हालेलुया. तुम्ही जर सौम्य असेल तर, सौम्य स्वभावाचं व्यक्तिमत्व, हालेलुया, धन्यवाद येशू, सौम्य स्वभावाचं व्यक्तिमत्व तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगामध्ये जगातील अधिकार पत्करणारा व्यक्ती म्हणून तुमच्या जागा येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. साधारणपणे एका व्यक्तीला जर कार्डिनल बनायचं असेल तर पहिले फादर बनतो, त्यानंतर बिशप बनतो, त्यानंतर आर्च बिशप बनतो, त्यानंतर कार्डिनल बनतात. हालेलुया. आपल्या भारतातील एक फादर, त्या फादराचं नाव जॉर्ज म्हणून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येत्या 24 तारखेला ते फादर कार्डिनल बनतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पोप साहेबांनी सरळ त्या फादरांना कार्डिनलचा पद दिले. त्याचा अगोदर आर्चबिशप बनला, त्यानंतर पवित्र ख्रिस्त मंडळी त्यांना हे पद देत आहे. हालेलुया. या फादरांच्या विषयी बोलतात. हालेलुया. फादर सर्वांच्या बरोबर सौम्य स्वभावाने वागत आहे. हालेलुया. होईल तर सर्वांना चांगला उत्तर देत आहे. एखाद्या फादरांना अनेक लोकांना नो बोलावं लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप साहेबांच्या बरोबर पोप साहेब झाले तेव्हापासून आतापर्यंत पोप साहेबांचा सर्व भेटींचा विसिट जिथे आहे त्याची पूर्ण व्यवस्था हे फादर करत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पोप साहेबांना दिसून आलेली गोष्ट आहे की कोणाला तुम्ही नो बोलायचं आलं, वेळ आलं तरी त्या फादर प्रेमाने एक स्माइल देत त्यांना नो बोलतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पोप साहेबांच्या मनासारखे एक व्यक्ती होते. पोप साहेबांना अनुभवातून पोप साहेबांनी शिकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांना परमेश्वराची इच्छा आहे या सौम्यतेचा दान तुम्हाला द्यावं. आपण
राग काढणाऱ्या लोकांना पाहिलेलं आहे. म्हणून आपल्या समोर एकच उत्तर आहे, राग काढावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सेमिनारीमध्ये फादर बनायला शिकताना हालेलुया सेमिनारीमध्ये थोडा सायकल ठेवलेला आहे. कुठे जायचं असेल तर तेव्हा एक सायकल घेऊन जात आहे. हालेलुया. स्थानिक लोकांनी वर शिक्षण दिलेलं आहे. चुकून कोणाला तरी सायकल ठोकलं तर ते लोक रागवायच्या अगोदर आपण रागवायचं. हालेलुया. जो पहिले रागवतो तो जिंकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी एक ब्रदर सायकल घेऊन जात आहे. समोर एक आजोबा आला, ठोकले, आजोबा खाली पडले. हालेलुया. आजोबा कसं तरी उठत आहे. तेव्हा आजोबाला या बंधूने विचारलं, अंधला आहे का, दिसत नाही का? हालेलुया. त्या आजोबांनी हात जोडले, सॉरी म्हणून बोलले आणि निघून गेले. हालेलुया. त्या ब्रदरने मला बोलले, आयुष्यात परत कधीही कोणावरही रागवणार नाही. हालेलुया. शिकलेले थिअरी होते पहिले रागवा म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आजोबांनी त्यांना एक सुंदर धडा शिकवला. प्रेज द लॉर्ड. सर्व ठिकाणी रागवायची गरज नाही. दुसरा पण उत्तर आहे. हालेलुया. प्रियानो, रिट्रीटला आलेले एक चांगला मित्र इथे आले. काउन्सिलिंगच्या वेळी मला विचारलं, फादर काल काय झालं तुम्हाला माहिती आहे का? मी विचारलं काय झालं? त्यांनी सांगितलं, फादर काल मोठा ऍक्सिडेंट होणार होते. मी गाडी असे फिरवून घेतले, समोरच्या गाडीला देवाच्या कृपेने टोकलं. आपण बोलतो थोडा खोट ब्लड आहे. हालेलुया. त्यांनी सांगितलं, मी गाडीतून बाहेर उतरलो तेव्हा बाहेर कोणाला माहिती आहे का फादर? समोरच्या गाडीतून बाहेर आलेले माणूस होता रतन टाटा. रतन टाटा या माणसांच्याकडे हात असे जोडत पुढे आला. हालेलुया. त्याने मला सांगितलं, फादर माझा पाय थरथर कापलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये तू सौम्य स्वभावाने राहिलं तर समोर असलेली अनेक लोक रागीट स्वभाव दूर करून सौम्य बनायला शिकणार. सेमिनारीतील ब्रदर लोकांना कोणतरी दिलेलं शिकवण होता, समोरचा माणूस रागवायचा अगोदर तू रागव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे चुकीचं शिक्षण डोक्यात बसलेलं आहे, त्यातून कोणतरी चांगला नमुना, चांगला शिक्षण दिलं तर आपण सुधारणार, समोरचा माणूस पण सुधारणार. हालेलुया. रतन टाटाचा हात दिसलेले माणसाने मला बोलले, परत फाडत कधी कोणाला रागवणार नाही. हालेलुया. 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 पुढे प्रभू आपल्याला सांगत आहे, नीतिमत्वाचे भूकेले आणि ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नीतिमत्वाचे भूक आणि तहान ते कोणाला होते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे भूक आणि तहान येशूचंच होते. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुझ्या अंतर्यामी. अलर्जीचा त्रास असलेल्या कोणाला तरी, अलर्जी मध्ये
पटकन सर्दी पकड़ता है, शिंक येता है, डोळे भरून येता है, असा प्रकारे वगैरे अलर्जी असलेल्या व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. पुरुषांच्या संबंधातील, लघवीच्या जागेच्या संबंधातील दुखणे त्रास होत असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. कोणाच्या तरी हाताच्या बोटांच्या शक्ती कमी झालेला आहे, बोट पाहिजे तसे उचलता वर येत नाही, अशा एका व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. एक गरोदर स्त्री आहे, त्या बाळाला वाढवायला व्यवस्था नाही, कोणाचा सपोर्ट मिळत नाही म्हणून त्रासातून जात आहे. त्या स्त्रीला पवित्र आत्मा त्या क्षणामध्ये सांत्वन देत आहे. एक नर्स बाईला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. जीवनामध्ये कंटाळलेल्या परिस्थितीमध्ये तिला प्रभू धीर देत आहे. पोटाच्या संबंधातील वेगवेगळ्या प्रकारच्या विकार असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती मोठा भावाविषयी, त्यांच्या घराच्या जे वाईट परिस्थिती आहे त्याबद्दल दुःखी होऊन प्रार्थना करत आहे. मोठा भावासाठी प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला येशू उत्तर देत आहे. जीवनामध्ये खूप चॅलेंजेस असलेल्या तरुण मुलांना प्रभू स्पर्श करत आहे. एका तरुण मुलीला खूप जाडीला आहे असे विचार डोक्यात आहे, खूप त्रासातून जात आहे. त्या मुलीला प्रभू आता स्पर्श करत आहे. हृदयाचा विकार असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. स्वीकार करणे कठीण आहे अशा परिस्थितीतून जाणाऱ्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. रक्त बघितलं तर घाबरत आहे, रक्त बघितलं तर चक्कर वर येत आहे, अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.